घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जानकी आणि ऐश्वर्या दोघी पण आता पुढच्या फेरीमध्ये पोहोचलेले असतात आणि त्यांना पुढचा टास्क असतो की त्यांना एक रुचकर पदार्थ बनवण्यासाठी दिलेला असतो आणि ऐश्वर्याला मात्र काहीच जमत नसतं, तिला साधा कांदा सुद्धा कापता येत नसतो आणि ते बघून सारंगला खूपच टेन्शन येतं। सारंग म्हणतो, अरे देवा, आता जमेल का यांना? तर जानकी मात्र खूप छान प्रयत्न करत असते, पण तिचा टेबल मात्र खूप हलायला लागतो। टेबल आता पडेल या भीतीने जानकी खूप घाबरलेली असते। जानकी मनातच म्हणते, अरे देवा, टेबल असं का हलतंय? हा टेबल मोडकळीला आलाय का? आणि जानकीची ती अवस्था बघून ऐश्वर्याला मात्र फार आनंद होत असतो आणि ऋषिकेशला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं। आणि मग जानकी खाली वाकून बघते की टेबल असा का हलतोय। त्यावेळेला तिला त्या कपड्यावरती रक्ताचे डाग दिसतात आणि मग जानकी विचार करते की म्हणजे ऐश्वर्यानेच ह्या टेबलाला काहीतरी केलं असेल। मग ऐश्वर्याने आदल्या दिवशी रात्री येऊन त्या टेबलाचा पाय कापलेला असतो। हे जानकीला कळेल का? हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघायला मिळेल।